नमस्कार. मराठी भाषिक मंडळ टोरंटोच्या संवाद ह्या कार्यक्रमात मी वैशाली आणि को-होस्ट विद्या तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार. नाविन्याचा ध्यास आणि नेतृत्वाचे गुण आपल्या महाराष्ट्राच्या मातीत उपजत आहेत. ह्या गुणांनी संपन्न असलेल्या जादूगार रघुवीर यांच्या कुटुंबाने जादू प्रयोगाच्या नाविन्याची परंपरा अनेक दशके जपलेली आहे. जगप्रसिद्ध जादूगार रघुवीर यांनी 86 वर्षापूर्वी चालू केलेले जादूचे प्रयोग देशविदेशात गाजले. त्यानंतर विजय रघुवीर आणि जितेंद्र रघुवीर यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगाची त्यात भर घालून उत्कंठेची सांगड घालून विक्रमी प्रयोग केलेले आहेत. पुण्यात नुकताच त्यांचा 16,000वा विक्रमी प्रयोग झाला आणि हा 16,000वा प्रयोग करताना त्यात चौथी पिढी ईशानही सामील झाली. जादू ही एक कला आहे आणि ह्या कलेची 4 पिढ्यांपर्यंत जोपासना करणाऱ्या रघुवीर कुटुंबाला आमचा मानाचा मुजरा. तर आता आपण गप्पा मारूयात रघुवीर कुटुंबियांशी. नमस्कार. खूप खूप धन्यवाद आमच्या ह्या संवाद एपिसोडमध्ये, सेलिब्रिटी स्पेशल एपिसोडमध्ये तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल. तर आमचा म्हणजे क्युरिओसिटीचा पहिला प्रश्न असा की आपल्या कुटुंबातील जादूची परंपरा जपताना आपल्या समोर कोणते आव्हान होते ते आम्हाला सांगाल का? डेफिनेटली. नमस्कार. मी जादूगार जितेंद्र रघुवीर आणि आपल्या टोरंटो मधले जे जे सगळे जादूप्रेमी रसिक आहेत त्यांचं मी जितेंद्र, माझे वडील इथे विजय आणि माझा मुलगा ईशान, आम्ही 3 जण स्वागत करतो. ऍक्च्युली वैशाली, तुम्ही जो प्रश्न विचारला ना तो खूप इंटरेस्टिंग आहे की आव्हानं काय होती जेव्हा ही जादूची कला चालू केली. आणि ती आव्हानं मी आत्ता बघतोय, पण माझ्या आधीपासनं माझे वडील विजय रघुवीर हे माझे गुरु आहेत, ते बघतायत. कारण आजोबांनंतर त्यांनी चालू केलं, त्याच्यामुळे त्यांना आजोबांची पण आव्हानं माहिती होती आणि त्या पुढच्या काळची त्यांची माहिती होती आणि माझी माहिती आहे. तर त्यामुळं मी हा जो इयरफोन आहे हा त्यांना देतोय इकडं, आणि या प्रश्नाचं समर्पक उत्तर माझ्या मते ते देऊ शकतात असं मला वाटतं. तर आपण त्यांच्याकडनं काय आव्हानं होती ते जाणून घ्या. डेफिनेटली. कोणाचाही आवाज येत नाही. हा, बोला. कोणाचाही आवाज येत नाही. हा, तुम्हाला आला आत्ता मला आला. बोला. हा, तर काय प्रश्न होता? आव्हानं काय? आव्हानं म्हणजे माझ्या वेळेपासून सांगू का फार बाबांच्या वेळेपासून सांगू? सांगू शकता तुम्ही तुमच्या बाबांच्या वेळेपासून, कारण तुम्ही बघितली असणार आहेत नक्कीच त्यांनी कशी नक्कीच. आव्हानं कारण मी पेललेली होती ते. करेक्ट, मी माझ्या वडिलांबरोबर वयाच्या 5व्या वर्षापासून प्रयोग करतोय त्यांच्याबरोबर सादर स्टेजवर, म्हणजे इन द इयर 1955. त्यामुळे आणि मी स्वतः चालू केले इन द इयर 1978. त्यामुळे इतकी वर्ष बाबांच्या बरोबर मी केल्यामुळे त्यातली शिक्षण तर मला माहितीच आहे आणि माझी पण पुढची सांगतो. बाबांच्या वेळेला आम्ही जेव्हा प्रयोगाला जायचो त्यावेळेला प्रयोग हे बाबांचे अक्षरशः खेडेपाड्यात जिथे एसटी पण जाऊ शकत नव्हती अशा ठिकाणी जाऊन आम्ही प्रयोग केले. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर पुण्याजवळ एक मुळशीजवळ कळवण म्हणून गाव आहे, तिथे कार्यक्रम होता. त्यावेळेला कळवणला एसटी नव्हती, आता आहे. पण त्यावेळेला अलीकडे उतरून पौडला उतरून चालत जायला लागायचं कळवणपर्यंत, मध्ये कम्प्लीट जंगल होतं. तर आम्ही तो कार्यक्रम तिथे जाऊन केला सगळ्या लोकांनी, जे काय त्यावेळेला 5-6 लोक म्हणजे कुटुंबीय आणि साथीदार मिळून. आणि सगळं जे सामान आहे ते कार्यक्रम झाल्यानंतर, कार्यक्रम रात्री 9 ते 12 कार्यक्रम झाल्यानंतर सगळं आटपून सकाळी एसटी परत आम्हाला तिथनं मुळशीवर नव्हती, तर रात्रीच्या रात्री आम्ही ते जंगल सगळं सामान घेऊन क्रॉस केलं चालत आणि मुळशीला पाटे पोहोचलो आणि एसटीत बसून घरी गेलो. अशी सुरुवात आहे. आणि त्यावेळेला तर स्टेज बाहेर ठिकाणी नसायची, त्यामुळे पिपं टाकून आपले जी बॅरल्स असतात ती टाकून त्याच्यावर फळ्या टाकून स्टेज बनवायचं
लाईट्स नसायच्या गावामध्ये, त्यावेळेला गॅस बत्त्या लावून कार्यक्रम व्हायचा. स्पीकर जो असायचा तो बॅटरीवर चालणारा स्पीकर असायचा. असे सगळे विविध प्रॉब्लेम्स होते त्यावेळेस बाबांच्या वेळेला. त्याच्यानंतर मी जेव्हा चालू केलं त्यावेळेला ह्याच्यातले बरेचसे प्रॉब्लेम्स कमी झाले, कारण तोपर्यंत बाबांनी गाडी घेतली होती कार्यक्रमाला जाण्यासाठी, त्याच्यामध्ये आमचं सगळं सामान बसायचं. ती गाडी माझ्याकडे आली आणि सामानही सगळं माझ्याकडे आलं, त्यामुळे आम्ही गाडीने जाऊन प्रयोग करत होतो. पण बऱ्याचशा गावांमध्ये हा प्रॉब्लेम अजूनही होता की स्टेज नव्हतं, त्यामुळे बॅरेल्सवर मी पण प्रयोग केलेले. आणि त्याच्यानंतर हळूहळू बऱ्याच ठिकाणी स्टेज होत गेली. आता तर काय जवळजवळ सगळीकडेच, म्हणजे कुठल्याही गावात गेला तर तुम्हाला लग्नाचा हॉल मिळतोच मिळतो. त्यामुळे स्टेज हे अवेलेबल असतं, लाईट्स हे अवेलेबल असतात, सगळंच असतं. दुसरा प्रॉब्लेम असिस्टंटचा प्रॉब्लेम होता त्यावेळेला, आणि जो आताही आहे. कारण लेबर हा प्रॉब्लेम पूर्वीपासूनच आहे की याच्यामध्ये थोडं स्किल्ड लोक लागतात. म्हणजे कोणाला ऐकायला उचललं आणि घेऊन गेला असं नाही. स्टेजवर मी जेव्हा बोलत असतो तेव्हा मागच्या बाजूला कोण काय करत असते मला माहिती असतं चांगलं, म्हणजे कोणी काय करायला पाहिजे हे आधीच ठरलेलं असतं, तरच तो प्रयोग नीट होऊ शकतो. तर ही सगळ्या ट्रायल्ससाठी आमच्या इथे होत असतात. त्यातून मग याच्यावर कोणी नाही आलं तर त्याच्या बदली कोणी काम करायचं ते वगैरे सगळे हे प्रॉब्लेम्स असतातच. आणि आता पुढचे प्रॉब्लेम जितेंद्रचे आहेत तो तुम्हाला सांगेलच नंतर. अजून बोला काय इतर. हा म्हणजे आवाज नाही येत आहे. हा बोला. हा असं नक्कीच म्हणता येईल की हे एवढे प्रॉब्लेम समोर दिसत होते तरी सुद्धा इम्पॉसिबल हा वर्ड काही तुमच्या सगळ्यांच्या डिक्शनरीत कधीच नव्हता. आणि हे अगदी वाखाणण्याजोगं आहे, अतिशय कौतुकास्पद आहे. आम्हाला आता याला कारण एकच की पॅशन, या कलेविषयीची पॅशन जी होती, जी वडिलांना होती तीच मला आहे, तीच जितेंद्रला आहे. त्यामुळे आम्ही जाऊन कष्ट करून केलेत. आणि आता मी तर बी इलेक्ट्रॉनिक्स आहे, जितेंद्र MS अमेरिकेतनं जाऊन करून आलाय. तिथे एवढा ऑपॉर्च्युनिटी असताना देखील आम्ही आमची पॅशन आहे म्हणूनच हा बिझनेस किंवा ही जी कला ही बिझनेस म्हणून पुढे नेतोय. अगदी अगदी आम्ही आता उत्सुक आहोत जितेंद्र यांच्याकडून ऐकायला की हा विद्यार्थी नाही, त्याच्या आधी प्रयोग दाखवू का मी छोटासा तुम्हाला. हो जरूर. पत्त्यांचा प्रयोग दाखवतोच, चांगला बघा, आवडेल. इथे माझ्याकडे पत्ते आहेत सगळे. ही पहिली मागची बाजू दिसते तुम्हाला सगळ्यांना, सगळ्या त्याचं डिझाईन हो दिसतंय ना. आपण तसंच हे पत्ते पुढेही बघणार आहोत. सगळे हे वेगळे वेगळे आहेत, हे तुम्हाला इथे दाखवतोय मी. या ठिकाणी इथे जर बघितले पुढेही दिसतात वेगळे वेगळे, बरोबर आहे. हो करेक्ट. आता हे जे पत्ते आहेत याच्यातले मी काही पत्ते इथे काढतोय. या ठिकाणी काढलेत, या ठिकाणी इथे हे एवढे पत्ते काढलेत मी सगळे असे. आणि हे पत्ते जे आहे हे पत्ते उलटे आहेत, आणि हे पत्ते आता मी सुलटे याच्यात मिक्स करतोय. आणि हे पत्ते मी आता पिसणार आहेत सगळे. आता ह्याच्यामध्ये काय होतंय, हे पत्ते पिसल्यामुळे काही पत्ते झालेत उलट आणि काही पत्ते झालेत सुलट, बरोबर आहे. निम्मे पत्ते किंवा जे काय असतील ते. म्हणजेच आता मी जो उघडून दाखवलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की काही पत्ते इथे दिसतात उलटही दिसतात, काही सुलटही दिसतात, बरोबर. हो या ठिकाणी दिसतात ना पत्ते उलट सुलट तुम्हाला. हो दिसतायत. बरोबर आहे. आता मी काय करणार आहे, ह्याच्यातला कुठलाही एक पत्ता, हे जे पत्ते त्याच्यात एक पत्ता कुठला तरी जो सुलट म्हणजे तुमच्या बाजूला फेसिंग आहे तो पत्ता मी इथे काढतो. हा पत्ता अर्थात मला मी बघतोय आता बदाम राजा दिसतोय, बरोबर आहे. आता हा बदाम राजा मी याच्यात उलटा करून घालणार आहे. आणि हे सर्व पत्ते परत बंद केलेत आणि हे पत्ते परत पिसणार आहेत आपण. करेक्ट. आता पत्त्यांमध्ये काय झालंय की हे पत्ते पिसल्यामुळे तो जो बदाम राजा आहे हा कॅट मध्ये कुठे आहे मलाही माहिती नाही, मलाही माहिती नाही. पण मी आता जादू करणार आहे आणि हे पत्ते हळूहळू एक एक उघडून दाखवणार आहे तुम्हाला. उघडल्यानंतर काय आहे ते गंमत बघा. आता तुम्हाला सगळ्याच्या दिसतात या बॅच दिसणार आहेत पत्त्यांच्या. आणि या बॅच दिसताना ह्याच्यामध्ये एक पत्ता आपण कुठला जो असेल तो बदाम राजा काय जादू होती बघूया. या ठिकाणी मी आता एक 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 पत्ते असे बाजूला करतोय. सगळे पत्ते तुम्हाला दिसतात, बॅग्स दिसतात ना. हो दिसतात बॅग्स अजून. हो अजून हे बॅग्स दिसतात. हो अजून बॅग दिसतात. हा हे पत्ते मी खाली ठेवतो म्हणजे तेवढे आपल्याला कमी लागतील हातात. उरलेले पत्ते बघूया. अजून एक बॅग दिसतात.
हा एक पत्ता उलटा दिसतोय का तुम्हाला? हो हो हो. कुठला आहे? बदाम राजा. बदाम राजा आहे. ओके, हाही बाजूला काढतोय, अजून उरलेले पत्ते तुम्हाला दाखवतो. हेही पत्ते सगळे जर बघितले ते यांच्याही सगळ्या बॅक्स आहेत. म्हणजेच तो बदाम राजा जो होता तो पूर्णपणे एकटा फक्त उलटा झाला स्वतःहून, बाकी याच्यामध्ये कुठेही हे नाही. क्या म्हणजे बाकीचे बात है. पत्ते सगळे सरळ झाले. आवडलं असेल तुम्हाला. अगदी खूपच छान. ते प्रयोग जे वारंवार करतात आणि आता तुम्ही जसं म्हणालात तसं जादूगर रघुवीर जितेंद्र हा अमेरिकेत उच्च शिक्षित आहे, तरी पण तो त्याने पॅशनसाठी ही जी कला आहे ती पुढे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तर जितेंद्र, मला तुला एक आहे की जसं वर्ष जात आहेत आणि लोकांना त्याच्याबद्दल इंटरेस्ट जादूमध्ये किंवा या सगळ्या पिढीतून पुढे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे कला जातात, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन नाविन्यता अशी तू काय म्हणजे त्याच्यामध्ये ऍड केलंस किंवा नाविन्यता कशी टिकवलीस? कारण इंटरेस्ट लोकांचा राहणं, कारण मी एखादा जादूचा प्रयोग ते मी बघितलाय, आता परत काय दर प्रयोगाला काहीतरी नवीन असतं, तर तू ती नाविन्यता कशी टिकवलीस याच्याबद्दल काही सांगू शकशील का? डेफिनेटली, हा मस्त प्रश्न आहे. तुम्ही आता जादू पाहिलीत आणि जादूचं वैशिष्ट्य मला नेहमी असं वाटतं की जादू एक अशी आर्ट आहे की ज्याला लँग्वेजचं बॅरियर नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एखादी मुलगी हवेत अधांतरी करतो किंवा माणसाचे 2 तुकडे करतो किंवा स्टेजवरचा माणूस गायब होतो किंवा एखादी मुलगी तलवारीच्या टोकावर झोपते, तर हे ना तुम्ही नॉन इंग्लिश स्पीकिंग कंट्रीजमध्ये दाखवलं तरी व्हिज्युअल आर्ट आहे ती जास्त, ती लोकांना कळते. तसंच त्याचं दुसरं पण एक ऍडव्हान्टेज आहे की त्याला एज ग्रुपचं लिमिट नाही, लहानापासून ते सिनियर सिटीजन पर्यंत सगळ्यांना जादू आवडते. पण ऍट द सेम टाइम तू जे बोललीस ते पण बरोबर आहे की काळाप्रमाणे चॅलेंज काय आहे की आता जर आपण पाहिलं तर युट्यूब पासून सगळीकडे याच्यातल्या बऱ्याचशा ट्रिक एक्सपोज होत असतात किंवा ते टेक्निक्स एक्सपोज होत असतात. त्याचबरोबर जादूचं साहित्य पूर्वी ना फार लिमिटेड लोकांना बनवता यायचं किंवा मिळायचं, ते आता खूप कॅज्युअली बनतं किंवा मिळतं. त्यामुळं खूपसे लोक प्रयोग करणारे, छोटे छोटे मोठे नाही पण प्रयोग करणाऱ्या लोकांची संख्या पण वाढली, ज्याला पार्टी मॅजिक किंवा इंडिव्हिज्युअल जाऊन कुठे कुठे स्कूल्स लेवलला वगैरे प्रयोग करतात, बर्थडेला करतात. मग अशा वेळेला तुम्हाला जर लोकांना तिकीट काढून ऑडिटोरियमला आणायचं असेल, खेचायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला दरवेळेला त्याच्यात काहीतरी नाविन्य द्यायला लागतं. म्हणजे आता माणसाचे 2 तुकडे हा जो प्रयोग आहे, हा प्रयोग माझे आजोबा पण दाखवायचे, यांनी दाखवला आणि मी दाखवतो. पण फरक काय आहे, टेक्निकमध्ये फरक आहे. म्हणजे आजोबांच्या वेळेला अंधारं करून ते पांढरे कपडे घालून डीम लाईट मध्ये तो प्रयोग दाखवला जायचा. त्याचं टेक्निक त्या बुलबुलया सिनेमात ओपन केलं यांना, पहिला जर पार्ट असेल तर. त्याच्यानंतर पुढे यांनी तो फुल लाईट्स मध्ये आणला आणि त्याचे 2 तुकडे करण्याचं टेक्निक आणलं. त्यांनी 2-3 व्हर्जन आणली. आता मी स्वतः प्रयोग दाखवतोय तेव्हापासून मी आत्ता दाखवतोय ते 3रं का 4थं व्हर्जन आहे की याच्यात 360 डिग्रीमध्ये अख्खं फिरून दाखवता येतं, फुल लाईट्स मध्ये दाखवता येतं आणि किती क्लोजअप, म्हणजे माझ्यापासून 10 फुटावर लोक बसली असली तरी दाखवता येतं. तर तुम्हाला प्रयोगाचं नाव जरी तेच असलं, कारण जसं स्क्रिप्ट 3-4 पद्धतीचे आहेत तसे जादूचे प्रयोगातील इफेक्ट एक 7-8 आहेत मेन ओरिजिनल. म्हणजे आधांतरी करणं, गायब करणं वगैरे, मी जे तुला सांगितलं ते एस्केप मेकॅनिझम. तर त्यामुळे तुम्हाला दरवेळेला त्याला काहीतरी टेक्नॉलॉजी किंवा नवीन टेक्निकने दाखवायला लागतं आणि चालू काळाप्रमाणे दाखवायला लागतं. तसंच बऱ्याचशा प्रयोगात आम्ही काय करतो, पूर्वी ना आमचे असिस्टंट खूप असायचे, 20-20, 15-15 असिस्टंट असायचे आणि त्यांच्यावरच सगळे प्रयोग व्हायचे. जसं यांनी सांगितलं ट्रेन असिस्टंट. आता आम्ही काय करतो, 70 to 80% ऑफ आमचा शो असतो तो ऑडियन्स बरोबर होतो. म्हणजे मान कापण्याच्या मशीनमध्ये मान कापली जाते, ती ऑडियन्सचीच कापली जाते. त्याच्यानंतर आपण बऱ्याचशा प्रयोगाला स्टेजवर बांधाबांधी या सगळ्याला बोलवतो, ते ऑडियन्सला बोलवतो. लोकांच्या मनातले विचार ओळखले जातात, त्याच्यात 3-4 जण ऑडियन्स मधले असतात. मुलगी हव्यात अधांतरी येते, ती आमची नसून प्रेक्षकातलीच असते. तर हातातनं रिंग जातात, ते ऑडियन्स मधली एखादी लेडी असते. तर इंटरॅक्टिव्ह ठेवतो शो. कारण लोकांना ना तो मूवी नाही वाटला पाहिजे की आम्ही 2.5-3 तास असे बसलोय आणि समोर चाललंय पण आम्ही पार्टिसिपेट नाही करू शकत. जेव्हा जादू ऑडियन्स बरोबर होते ना, तेव्हा ती जास्त लोकांना आवडते किंवा ती इंटरॅक्टिव्ह, अरे माझ्याबरोबर जादू झाली म्हणजे ती खरी आहे.
आता जस्ट नुकता 16व्या प्रयोगाला मी काही नवीन प्रयोग इंट्रोड्यूस केले, त्यात एक केलाय, त्यात मी रुमाल आहे, तर त्या रुमालात मी काही वेळ लाईफ टाकतो, आफ्रिकन वुडू. हे मागे पण करायचे, हे पण करायचे, पण ते स्टेजवर दाखवायचं. आता तो रुमाल एका क्लोज मोठ्या जार मध्ये टाकून तो जार मी अख्खा खाली उतरून स्टेजवरनं ऑडियन्स मध्ये फिरून दाखवतो आणि तो रुमाल नाचत असतो आणि मी लोकांच्या हातात तो जार देतो आणि त्यांच्या हातात तो जार असताना तो रुमाल खाली पडतो आणि मी असं केलं की परत नाचायला लागतो. हे जे लोकांना अपील होतं ना, की अरे आमच्या हातात ती गोष्ट आहे आणि तरी जादू होते, इथे कुठल्याही प्रकारचा सपोर्ट, धागे दोरे काही नाही, कारण मी ऍक्च्युली ते खाली घेऊन आलो. बरोबर. तर हे नवीन नवीन आता याच्यात आम्ही आमचं इंजिनिअरिंग वापरतो किंवा त्याची जी ट्रीटमेंट आपण म्हणतो नवीन पद्धतीने देणं, याच्यामध्ये आम्ही आमची टेक्नॉलॉजीचा वापर करतो. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, आणि खूपच इंटरेस्टिंग ना या सगळ्या गोष्टी. राईट आणि राईट. काळाप्रमाणे तू जे बदलतोयस ना, त्याच्याने मला वाटतं की त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. जसं आता ईशान पण इकडे आहे आणि ईशानला वैशाली प्रश्न विचारेलच, पण बेसिकली ईशान लाईक जसं तो आयफोन असेल, ऍपल, आपण एक 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 स्टेप पुढे जातो आणि तू उच्च शिक्षित आणि या सगळ्या गोष्टीची सांगड घालून तू ज्या प्रकारे नाविन्य आणतोय, त्याच्यामुळे मला वाटतं तुझे सगळे प्रयोग हाऊसफुल जात आहेत आणि त्याचं ते गमक म्हणतात ना यशाचं, त्याच्यामध्ये आहे की तू काळाप्रमाणे स्वतःला बदलतोयस. नक्कीच विद्या, तू म्हणजे म्हटलीस तसं कलेवर बोलताय का तुम्ही? सगळ्याच गोष्टीला, कारण का लोकांना घरच्या घरी OTT-वर बघायला मिळतंय, मोबाईलवर त्यांना बरंचसं बघायला मिळतंय. तर अशा वेळेला त्यांच्या बिझी कामातनं त्यांना बाहेर काढून त्यांना तिकीट काढून थिएटरला विथ फॅमिली बोलवणं आणि त्याच्यानंतर त्यांना 3 तास शो दाखवणं, इट्स नॉट अ इझी टास्क. आणि त्यासाठीच तुम्हाला हे नवीन नवीन अट्रॅक्शन म्हणजे आता आमच्या शो मध्ये आम्ही डायनासोर येतो स्टेजवर आणि त्याच्यावर फाईट होतं, किंवा आता अव्हेंजर्स सिरीज सगळीकडे फेमस आहे, तर त्यातल्या याची जी आयर्न मॅन आहे त्याची जादू, थॅनॉस म्हणून विलन आहे त्याची जादू, म्हणजे चालू काळातल्या जनरेशनला जे पाहिजे ना ते तुम्हाला त्याच्यात द्यायला लागतं. देन अँड देन ते लोकांना अपील होतं, लोक बघायला येतात. खरंय, खरंय. म्हणजे नाविन्य ह्या शब्दाचा जो खरा अर्थ आहे, तो आपल्याला ह्यातूनच कळतो. आता माझा पुढचा प्रश्न ईशान करताय. अगदी अभिमानास्पद गोष्ट आहे, की 4थी पिढी सुद्धा जॉइन झालेली आहे आता. तर ईशान, तुला म्हणजे कसं वाटतं? तुझा सहभाग कसा असतो जादूच्या प्रयोगांमध्ये, ते आम्हाला सांगशील का तू? हां. आवाज येत नाही. आम्हाला ऐकू येत नाहीये. हां. ईशानचं ऐकू नाही येते. नाही, ऐकू येत नाहीये. नाही, अनफॉर्च्युनेटली नाही येते ऐकू. माझा आवाज येतोय? हो, येतोय, येतोय. हा, आता काही नको. हॅलो. हां, आता येतोय आवाज. हा, ओके. सो हॅलो एव्हरीबडी. मी ऍक्च्युली मला आय वॉज एक्सपेक्टिंग की इंटरव्ह्यू होता, सो वन पर्सन विल बी आस्किंग द क्वेश्चन आणि आम्ही तिथे आन्सर करणार. सो ऍक्च्युली माझ्याकडे तुमचं स्वागत करायला इथे एक फूल होतं, बट वन्स आय गॉट इन द मीटिंग मला कळलं की 3 ते 4 लोक आहेत. सो आता प्रॉब्लेम असा आलाय की फूल तर एक आहे पण लोक 3 ते 4 आहेत. सो लेट शो सम मॅजिक. त्याच कारण निघून पण जाईल. इथे माझ्याकडे एक मॅजिक वॉन्ड आहे जी एव्हरी मॅजिशियन शुड हॅव, आणि यू कॅन सी अ हॉलो मॅजिक वॉन्ड. आणि हे एक फूल जे मी तुमच्यासाठी आणलेलं. आता मी काय करणार आहे, मी हे फूल या मॅजिक वॉन्ड मध्ये तुमच्या समोर इथे घालतोय. ओके. आणि तुम्हाला इथनं खालती आलेलं पण दिसेल. दिसते सेम खालती आलेली? हो.
ओके, सो नाव आय वॉन्टेड टू आस्क यू अ सिम्पल क्वेश्चन. या मॅजिक वॉन्ड मध्ये मी एक फुल घातलं, राईट? हो. व्हॉट इफ या फुलाला बाहेर काढल्यानंतर तुमच्या तिघांचं स्वागत होऊन जाईल विथ सेपरेट फ्लॉवर्स? शक्य नाही. दॅट विल बी अ मॅजिक, राईट? Right. लेट्स ट्राय. 1, 2, 3. अरे आहा. Now you can see Yes. multiple flowers. मस्त. So that was welcome. हे आय थिंक हा प्रयोगच दाखवून देतो आहे, की ईशान खूप एन्थुसियाझमनी प्रयोग सादर करतो नक्कीच आणि खूप छान वाटलं ईशान. Thank you. Thank you. नक्कीच. आणि जादू ही एक कला आहे. Right. जादू ही एक कला आहे, राईट? आणि कला ही म्हणजे वर्षानुवर्षाने वाढत जाते किंवा त्याच्यामध्ये जसं तू आता जितेंद्र म्हणालास, की नवीन गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केलं तू आणि लोकांना इंटरेस्टिंग वाटतं. तर मला तू सांगशील का, की किंवा काका मला सांगाल का तुम्ही, की बेसिकली ही कला समाजाला कशी प्रेरणा देते? म्हणजे सामाजिक पण आपण जसं एखादं काम करतो, सामाजिक बांधिलकी पण असते. तर तुम्हाला काय वाटतं, की कला म्हणून जादूबद्दल काय वाटतं आणि समाजाला ती कशी प्रेरणा ठरू शकते? त्यांना देऊ? हो, चालेल. काकांना देशील? राईट here, please. Right नाही नको. Right ला नको. उलट. हा बोला. आता ऐकू येतंय काका? येस, जादू क्लिअरली. कला म्हणून तुम्ही पिढ्यानपिढ्या बघताय त्याच्याप्रमाणे. हो. कला म्हणून ती म्हणजे वाढत पण चाललेली आहे आणि वेगवेगळे इंटरेस्टिंग प्रयोग त्याच्यात आहे. तर तुम्हाला ही कला म्हणून जादू बद्दल काय वाटतं आणि तुमच्या मते समाजाला ती कशी प्रेरणा देते? समाजाला प्रेरणा देतो म्हणजे एक तर मुळात अंधविश्वास जो आहे ना, लोकांचा अंधश्रद्धा किंवा अंधविश्वास काही काही ते बरेचसे दूर करता येतात या प्रयोगांच्या सहाय्याने. म्हणजे लोकांना हे जे बुवाबाजी वगैरे करणारे लोक जे असतात ते फसवतात. आता रिकाम्या हातातनं कोणी बुवा अंगठी काढून देतो, कोणी उदी भस्म काढून देतो, कोणी सफरचंद काढून देतो वगैरे. असं लोक जाऊन त्यांच्या आश्रमामध्ये त्यांच्या पाया पडून त्यांच्या पैसे त्यांच्या पायावर ओततात. त्यावेळेला मी जेव्हा कार्यक्रमात जातो त्यावेळेला लोकांना सांगतो की अरे ते आमच्यासारखे जादूगार आहेत, फक्त ते कफनी घालून प्रयोग करताय म्हणून तुम्ही त्यांना हे करताय. तुम्ही त्यांना मानताय की त्यांच्या अंगात दैवी शक्ती, पण तसं नाहीये. मग त्यांनाही मी हे करून दाखवतो, सगळं कसं केलं हेही शिकवतो. आणि त्याच्यावर माझे प्रश्न साधे असतात त्यांना, की आता जर दुसरा एखादा मोठा सेलिब्रिटी गेला तर त्याला सोन्याची अंगठी काढून देतात. मग एखादा फाटका गरीब गेला तर त्याला सोन्याची अंगठी का नाही काढून देत? दुसरी गंमत की अशी जर खरंच सोन्याचं काही काढता येत असतं अंगठी, तर त्यांना तिथे त्यांच्या आश्रमात पाठण्यापेक्षा त्यांना आपल्या भारताचा राष्ट्रपती बनवावं. त्यांनी राष्ट्रपती भवनात बसून दिवसभर नुसतं फक्त हातातनं सोनं काढत राहावं. आपल्या भारताला कुठेही काही कोणाकडे कर्ज मागायची गरज नाही. कुठली सगळी गरिबी पण दूर होईल आणि सगळंच दूर होईल. ही साधी गोष्ट आहे. बर, दुसरी गोष्ट, त्या ज्या वस्तू हातातनं काढतात ना, त्या मला सांग तू असं की अंगठी काढून दिली, भस्म काढून दिलं, एखादी सुपारी काढून दिली, अशा हातात होणाऱ्याच वस्तू काढून देतात. का नाही एखादं कलिंगड काढून देत? कारण ते कलिंगड जिथे लपवलेलं असतं तिथनं ते हातात ते यायला पाहिजे ना, ते कुठनं आणणार? त्यामुळे जे सगळ्या वस्तू असतात या अशाच असतात की ज्या त्यांच्या हातात कुठेतरी कफनीतनं त्या पटकन हातात येतील अशा असतात. त्यामुळे हा अंधश्रद्धेचा जो भाग आहे हा सगळा लोकांना दूर करणं, त्यांचं प्रबोधन करणं हे चालू. आणि एवढंही करून मी तुला सांगतो की याचा इफेक्ट किती लोकांवर होतो हे म्हणजे मला प्रश्नच आहे. ठीक आहे, बरेचसे लोक समजतात, पण भले भले शिकलेले इंजिनियर्स वगैरे सुद्धा मी अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवताना पाहिलेत की लोक वाटेल त्या मागण्या करतात त्याच्याकरता. एकाने मला मुंबईवरनं सांगितलं होतं की ऐश्वर्या राय ना ती मला खूप आवडते आणि तिचं आता अभिषेक बरोबर लग्न झालंय, तर तुम्ही काहीतरी जादू करून असं करा ना की तिचं त्याच्याबरोबर मोडेल आणि माझ्या बरोबर लग्न होईल. म्हणलं गृहस्थ इतकं जर सोपं असतं तर मीच नसतं का लग्न केलं ते. पण आता काय करणार, लोकांच्या एक एक कल्पना भारी असतात. बोल पुढे. नाही आणि बेसिकली कसं आहे माहितीये का, की मला स्वतःला असं वाटतं की अंधश्रद्धा निर्मूलन हे तुम्ही करण्याचा प्रयत्न करतात, पण आता लोक किती समजतील ते समाजाच्या हातात आहेत. पण समाजाला नक्कीच जादूमुळे प्रेरणा मिळते ना, की अंधश्रद्धा निर्मूलन होतं
आणि मी आणि वैशाली मगाशी जेव्हा इंटरव्ह्यूच्या अगोदर बोलत होतो तेव्हा तेच म्हणत होतं की जादू ही कला म्हणून खूपच म्हणजे एक वेगळा आस्पेक्ट आम्हाला बघायला मिळतो त्या कलेचा, की मला नाही वाटत किंवा ऍटलिस्ट माझ्या नॉलेज प्रमाणे किंवा वैशालीच्या नॉलेज प्रमाणे की असं 4 पिढ्या जादूमध्ये इतकी वर्ष असलेले कोणी आहेत आणि यशस्वी असलेले. म्हणजे मी ऐकते आणि बघते सगळीकडे की प्रयोग सगळे सक्सेसफुल असतात. तर हे नक्कीच समाजाला प्रेरणा येऊन किंवा नवीन-नवीन प्रयोग करूनच होत असणार. त्यामुळे खूपच छान. हो ना वैशाली? अगदी, अगदी. आणि किती मोठं काम आहे हे म्हणजे समाजाकरता जे केलं जातंय ते. सो अगदीच वाखाणण्याजोगं आहे हे. अं, काय आहे ह्याच्या मागे का लोक जास्त करत नाहीत हे कारण सांगतो तुम्हाला, की एक तर आता जितेंद्र सांगितलं तसा सेटअप जर सगळा मोठा थिएटर शो करायचा म्हणलं ना, तर कमीत कमी 50 लाखाचा सेटअप आहे तो. असं इझिली कोणी करू शकत नाही. बरं, हा सगळं 50 लाखाचं सामान सगळं माझ्याकडनं विकत घेऊ शकतील, प्रयोग कसे करायचे शिकतील, पण तुम्ही ते इफेक्टिव्हली लोकांच्या समोर सादर करणं, लोकांना ते आवडणं आणि लोकांनी परत परत तिकीट काढून निवडणं, ह्याचं फार महत्व आहे आणि तेच होत नाही. आणि त्यामुळे याच्यात असेच सुरुवातीला स्टार्ट करून बरेचसे परत गेलेली मंडळी बरीच आहेत, की साहित्य घेतलं, प्रयोग करायला सुरुवात केली, पण प्रेक्षकांनी आवडलं, त्यामुळे ते प्रयोगच बंद करून टाकले. अशी सुद्धा लोक खूप आहेत. आणि इव्हन हे जे पिढ्यांचं म्हणलीस तो, की आता आमच्याकडे 3-3, 4-4 पिढ्या आहेत, पण भारतातले सगळे नावाजलेले जे जादूगार आहेत, पीसी सरकार समज, केला समज, यांच्यात सुद्धा 2-2च पिढ्यांनी जादूचे प्रयोग केले. त्यांच्या पुढे कोणीही प्रयोग करत नाहीये आता. त्यामुळे आम्हीच एकटे उरलोय आता रघुवीर, की आता ही तिसरी पिढी सक्सेसफुली करते. चौथी पिढी आय डोंट नो तो कितपत पुढे जाईल ना आवडेल लोकांना. कारण शेवटी प्रयोग आणि कुठली कला ही वडिलांची आवडली म्हणून मुलाची आवडायलाच पाहिजे असं नाही, आणि आवडतही नाही. हे आपण सगळीकडेच बघतो. म्हणजे नुसते जादूच्या प्रयोगात नव्हे, सगळ्याच कलांमध्ये हे साहजिक आहे. बोला. खरंय, अगदी खरंय. आता आमचा म्हणजे माझा पुढचा प्रश्न असा, की तुम्ही फक्त भारतात नाही, तर अगदी हो, परदेशात सगळीकडे. सुद्धा हो, सगळीकडे प्रयोग तुमचे झाले, ते गाजले. सगळीकडे मी. तर तुम्हाला म्हणजे कसे काय-काय अनुभव आले ते प्रयोग करताना? नाही, परदेशात सांगू का, परदेशात प्रयोगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो. मी फार 80 सालापासून अमेरिकेला येतोय. पहिला मी अमेरिकेला 80 साली येऊन गेले. त्यावेळेला तुम्ही लोक पण जन्मलेलं पण नसाल. आत्ताचे जे तिकडे आहात तुम्ही ते. त्यावेळेपासून नंतर जितेंद्र बरोबर तर विद्यार्थी आणि तिथल्या लोकांनी ठरवून कार्यक्रम हे अनेक वेळा दौरे झाले तिथे. म्हणजे कमीत कमी 12-15 शो केल्याशिवाय ते दौरा होत नाही पूर्ण, आणि तो प्रॉफिटेबल दोघांनाही होत नाही. तर तिथला लोकांचा दृष्टिकोन हा करमणूक म्हणून बघण्याचा आहे. तसा दृष्टिकोन सगळीकडेच असतो असं नाही. म्हणजे आपल्या एशियन कंट्रीजमध्ये इकडच्या भारतात म्हणून किंवा इकडे पाकिस्तान, बांगलादेश वगैरे, श्रीलंका इकडे जर गेलं तर लोक थोडंसं अजून त्याच्या मागे काहीतरी, मी किती जीव तोडून सांगितलं की हात चलाकी आहे किंवा ट्रिक्स आहेत, लोकांना पटत नाही ते. हं, हं. आय सी, आय सी. म्हणजे हे अनुभव असे वेगवेगळे असतात नाही म्हणजे हं. की प्रत्येक ठिकाणाप्रमाणे आणि जसं तुम्ही म्हणालात देशाप्रमाणे परदेशात सगळे वेगवेगळे अनुभव असतात तुम्हाला. ते प्रयोगाला वेगळा वेगळा रिस्पॉन्सही मिळतो. जे जास्त इंटेलिजंट आयटम्स असतात त्यांना परदेशामध्ये शिकलेले लोक जास्त असल्यामुळे तिथे इंटरेस्ट. भारतात जर जादूचे प्रयोग दाखवले झाले तर त्याला जे आता मेंटॅलिझमचे प्रयोग आहेत, म्हणजे माणसाच्या मनातलं ओळखणं वगैरे, असे जे निराळे प्रश्न विचारून करणं, हे प्रयोग लोकांना इथे जास्त आवडत नाही. व्हिज्युअल जे काय समोर दिसेल ना, ते लोकांना जास्त आवडतं. म्हणजे माणसाचे 2 तुकडे झालेले आवडतील, पण तुमच्या मनातलं काय आहे हे मी तुम्हाला अनेक प्रश्न विचारून जर सांगणार असेल तर ते लोकांना नाही आवडत. इंटरेस्टिंग आहे नाही का विद्या हे सगळं? नाही खूपच छान आणि मानसिक माणसाच्या मनाची पण म्हणजे जसं आता काका म्हणाले तसं वेगळंच हे दिसतं ना की 2 तुकडे तस नाही म्हणजे मनातलं सांगितलं की आणि त्याच्यातून जर काका तुम्ही चांगलं सांगितलं कोणाला यंग लोकांना की तुझं पुढच्या वर्षी लग्न वगैरे होणार आहे तर खूपच आवडेल मला वाटतं. ते प्रत्येकाच्याच मनात असतं. किंवा ही बायको जाऊन दुसरी मिळेल चांगली असंही सांगितलं तरी आवडेल त्यांना. तो प्रश्न हो. नाही. बोल पुढे. त्याप्रमाणे की जादूचा प्रवास आणि बोलावं तेवढं थोडंच आहे. तर माझा
शेवटचा एक प्रश्न आहे तुम्हाला की, आणि जितेंद्र तुला आणि ईशानला हा मेनली, की जादूच्या कलेला म्हणजे या कलेला, कारण आता बाबांपासून तू पुढे आणलीस, तुझ्याकडून ईशान पुढे नेणार, तर भविष्यात हो. अधिक लोकप्रिय करण्यासाठी तुझी काही योजना आहे का, किंवा काय मनसुबे म्हणतात तसं, किंवा काही ईशानला काय वाटतं? म्हणजे म्हणाले काका मला ईशान कळलं की एखाद वेळेस म्हणतात तसं डॉक्टरचा मुलगा डॉक्टर नाही होत किंवा वकिलाचा मुलगा वकील, त्याप्रमाणे फुल टाइम किंवा असं सगळं जसं जितेंद्र करतो तसं करशील नाही करशील तरी हो. पण त्याबद्दल तुला काय वाटतं आणि ते लोकप्रिय करण्यासाठी तुझी काय एक योजना आहे? हा एक काम करतोय, जितेंद्रला देतो बोलायला, म्हणजे तो याच्यावर जास्त चांगलं बोलू शकेल. हा हॅलो, बोल. एक मिनिट. हा बोल. मी मगाशी आताच काकांना म्हटलं तसं की तुला लाईक ही जादूची कला भविष्यामध्ये अधिक लोकप्रिय करण्यासाठी, म्हणजे तू तर आहेच आणि मी ईशानला पण हा प्रश्न आहे माझा, म्हणजे प्रश्न की काय तुमच्या काही योजना आहेत का, किंवा काही तुम्ही ठरवलेलं आहेत का, की काय तुमच्या मनात आहेत? कारण ईशान हे सांगतो मी. करतोय हे मला हा, कौतुकास्पद आहेच, पण ईशान करतो कारण मी बघितलेलं आहे ते मला खूप कौतुकास्पद आहे. त्यामुळे मला दोघांकडूनही ऐकायला आवडेल. ईशान तिने विचारलंय की ही पुढं आपली काय योजना आहे कला नेण्यासाठी आणि तू त्याच्यात काय वेगळं करणार आहेस. तर मी पहिलं काय आहे ते सांगतो. गंमत म्हणजे मी तुला म्हणल्याप्रमाणे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि चालू काळाप्रमाणे लोकांना, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला आणि रवीला ज्या गोष्टी आवडायच्या त्या तुमच्या नेक्स्ट जनरेशनला मुलींना आवडत नाही. त्या वैशाली का ऋषिकेश पण याच्यावर ऍग्री करतील की आपली पुढची जनरेशन गॅप येते, कारण त्यांच्या टेस्टिंग किंवा आवडीनिवडी बदलत जातात. राईट फ्रॉम लँग्वेज टू खाण्याच्या गोष्टी टू एखादी एंटरटेनमेंटचा फॉर्म. तर त्यामुळे ना तुम्ही जर काळाप्रमाणे त्याच्यामध्ये अपडेट्स करत गेलात, जसे आपल्या मोबाईलला अपडेट्स येतात सॉफ्टवेअरचे, तसं तुम्ही काळाप्रमाणे अपडेट करत गेलात, तर आता तू जर बघितलंस तर पूर्वी ते शेरवानी, जादूचा टोप, असं ते भयानक मेकअप वगैरे केले की लोकांना वाटायचं अरे जादूगार. आता सध्या कूल स्टाईल आहे, म्हणजे तू वेगळे जॅकेट्स टाकलेस, हे टाकलंस, एखाद्या प्रयोगात तू ट्रॅडिशनल म्हणून तो तसा ड्रेस घातलास, पण अदरवाईज जितकं तू तुझं गेटअप किंवा अटायर मोकळा असेल ना, तेवढं लोकांना वाटतं की अरे नाही, यांनी इकडे तिकडे काही लपवलं नाही, की ती जादू खरी चालली. किंवा सिंपल गोष्ट जर तू अजून एक बघितली असशील तर पूर्वी मोठे मोठे ऍपरेटस असायचे आणि त्याच्यातनं अशा 5-5, 6-6 मुली यायच्या किंवा काय जे. तर आता लोकांचं काय असतं, लहान मुलं पण म्हणतात अरे एवढं मोठं बॉक्स आहे, त्यात जागा आहे लपायला. तर त्यामुळे तुम्हाला ना हे नेक्स्ट जनरेशन आहे ना, हे खूप स्मार्ट आहे. तर तुम्हाला यांच्याशी डील करताना ना त्यांच्या वर जाऊन विचार करायला लागतो. बरोबर. मी नेहमी ना शो झाल्यावर जे मला भेटायला लोक आलेले असतात ना, तर मोठे लोक तर प्रश्न विचारतातच, पण टीनेजर्स मला जास्त प्रश्न विचारतात आणि ते मला फार महत्वाचे असतात. कारण त्यांच्या प्रश्नातनं मला कळतं की हे कुठपर्यंत विचार करू शकतात किंवा मला याच्या पुढे कुठे विचार करायचा आहे. सो दॅट इज इनपुट फॉर मी फॉर परफॉर्मिंग माय नेक्स्ट ट्रिक किंवा फॉर क्रिएटिंग नेक्स्ट इल्युजन. तर मी तुला आता गंमत दाखवतो. माझ्याकडे आता इथं इंटरव्ह्यूलाच बसलो होतो आणि हा दुधाचा ग्लास आहे आणि हा सिलेंडर आहे. ओके, आता बघ आम्ही विचार कसा करतो. तर हा सिलेंडर इथं मी टाकला आणि तुला दिसतो दुसरा रिकामा सिलेंडर आहे. तर मी काय करतोय, हा दुधाचा ग्लास इथनं उचललाय, दिसतोय तुम्हाला तिघांना? नाही. आणि तो इथं टाकून दिलाय. 1, 2, 3 म्हटलं तर इथनं सिलेंडर गायब झालाय आणि तोच दुधाचा सिलेंडर इकडे आलेला दिसतोय. अरे, तर आता मी परत एकदा हा सिलेंडर आहे हा इकडनं टाकून इकडे टाकतोय हा ग्लास, आणि 1, 2, 3 म्हणून बघितलंस तर हा सिलेंडर रिकामा दिसतोय आणि परत जर बघितलंस तर हा पहिल्यासारखा ग्लास दुधाचा इकडे आलेला दिसतोय. आता ही जी टेक्निक्स आहेत ना, ही टेक्निक्स आहेत, ही याच्यात अपडेट्स होत राहतात. बरोबर. हे आता मी तुम्हाला कॅमेराला इतक्या क्लोज दाखवतोय. पूर्वी या जादू इतक्या जवळनं नव्हत्या दाखवत आहेत. ओके. तर याच्यात ना हे अपडेट काय मी सांगितलं तर त्याची मजा जाईल, पण गंमत अशी की तो अपडेट आहे ना, त्या अपडेटमुळंच ही जादू अट्रॅक्टिव्ह वाटते, कारण तुम्ही इतक्या क्लोज डिस्टन्सला किंवा कॅमेरा जवळ फोकस करून सुद्धा बघू शकता. बरोबर आहे. तर हे सतत करायला लागतं. आणि ईशानच्या केसमध्ये जे पप्पा म्हणले की मला माहित नाही की तो पुढे काय करेल, 4थी मुलाचे आवडतात ते, हे चॅलेंज मलाही होतं
माझी कंपॅरिझन आज सुद्धा आजोबा आणि वडिलांशी होते, कारण त्यांना फॉलो करणारी खूप लोक आहेत. त्यामुळे मला त्याच्या पुढे जाऊन करावं लागतं. जेव्हा मला हा कॉन्फिडन्स आला की माझे प्रयोग आहेत ते लोक तिकीट काढून बघायला येत आहेत आणि त्यांना आवडते माझी स्टाईल, त्याच्यानंतर मी माझा जॉब सोडला आणि मी फुल टाइम याच्यात पडलो. त्यामुळे तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत की रघुवीरांचाच मुलगा आहे किंवा नातू आहे किंवा पणतू आहे म्हणून त्याचे प्रयोग चालतील. तुम्हाला ते कष्ट घ्यायला लागतात आणि लोकांना ती स्टाईल पण आवडायला लागते. गणपती, नवरात्र, फंक्शन याचे शो वेगळे आणि तिकीट काढून लोक शो बघायला तुम्हाला येणं आणि परत परत येणं, रिपीटेड येणं. म्हणजे रघुवीरांचा नातू आहे किंवा पणतू आहे म्हणून एकदा येतील कौतुकाने, पण परत परत येणं, याच्यासाठी जे स्किल डेव्हलप करायला लागतं ते जर त्यांनी केलं तर डेफिनेटली येतील. मी त्याला सांगतो, ईशान तू सांगू शकतोस की तुला काय वाटतं पुढं या जादूच्या बोललास तरी झालं. हॅलो, मला हो येत ऐकू येतोय. ओके, सो ऍक्च्युली कसं म्हणजे ते मी पुढे जाऊन जादूगार व्हायचं प्रोफेशनली यामध्ये दोन ऍस्पेक्ट आहेत. एक माझा स्वतःचा, एक ऑडियन्सचा. तो माझा ऍस्पेक्ट बघायला गेला तर ऍक्च्युली आता मला जास्त इंटरेस्ट इंजिनिअरिंग आणि पहिले मला जेई वगैरे या सगळ्या फील्ड मध्ये. पण फन फॅक्ट इज की माझे आजोबा जे होते ते पण आधी इंजिनियर होते, माझे बाबा जे होते ते पण आधी इंजिनियर होते, इन डिफरंट फील्ड ऑब्वियसली. आणि त्या दोघांनाही आधी एवढी गॅरंटी होती की 100% दे बिकम अ प्रोफेशनल मॅजिशियन आणि अ फेमस मॅजिशियन इन दॅट. आणि तसंच आता मला पण काही याची जास्त गॅरंटी नाहीये, पण ऍज ही सेड इन द स्टार्टिंग ऑफ द इंटरव्ह्यू की पॅशन फायनली टेक्स ओव्हर. त्यामुळे यांना पण नंतर मॅजिकच पॅशन होती, यांची पण नंतर मॅजिक पॅशन होती. सो दे केम इन टू दिस फील्ड. सो आय थिंक जर इफ डेस्टिनी वॉन्ट्स देन माझं पण पुढे तेच होऊन जाईल आणि आय विल ऑल्सो कम इन दिस फील्ड. दिस वॉज अबाउट माय ऍस्पेक्ट. पण दुसरा जो ऍस्पेक्ट असतो की लोकांनी पण मला बघायला आलं पाहिजे. म्हणजे मी तिकडे शो करायला तयारी आहे, मुलं इंजिनियर आहे तसं, पण लोक बघायला आली पाहिजे ना टू बिकम फेमस. तर जसं ते म्हणले की इट इज अज्युम्ड की जर मी एका प्रोफेशनल फॅमिली मध्ये येतो ते विल बी इझी फॉर मी, बट इट इज ऍक्च्युअली अदर वे अराउंड. पहिल्या 2-3 वेळेस आय गेट द अपॉर्च्युनिटी. जे प्रोफेशनल बॅकग्राऊंड नाही बिलॉंग करत दे डोंट गेट दॅट अपॉर्च्युनिटी ॲज अर्ली ॲज आय गेट इट. दॅट्स ऍडव्हान्टेज ओव्हर देअर. पण प्रॉब्लेम काय होतो त्या 3-4 अपॉर्च्युनिटीज मध्ये इफ आय डोंट कोप अप टू अ लेवल दॅट इज इक्वल टू देम किंवा त्यांच्यावर एक खूप चांगले लेवल, तर पीपल आर आउट ऑफ इंटरेस्ट. ते दुसरे ऑप्शन शोधतात, मग देन आय एम आउट ऑफ द फील्ड. त्यामुळे हा जो दुसरा स्टेप झाला विच इज इवन मोर हार्डर. अँड सेकंड थिंग, एक्सेप्ट फॉर परफॉर्मिंग मॅजिक इन फ्रंट ऑफ द स्टेज, बाकीच्या पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. लाईक ट्रॅव्हलिंग आलं पाहिजे, ते आवडलं पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल केलं पाहिजे. यू नीड टू बी व्हेरी गुड ॲट कम्युनिकेशन. तुम्ही शो करायला तयार, पण शो ठरवला पाहिजे ना. तर शो ठरवायला आधी तुम्हाला तिकडे जाऊन लोकांशी बोलावं लागतं. ते तुम्हाला तुमचे स्वतःचे लोक पाहिजे की जे तिथे तुमच्यासाठी शो लागतील. बिकॉज यू कॅन बी प्रेझेंट एव्हरीवेअर टू फायनलाइज द शो. जसं मी तुमच्याशी बोलत असतो सतत की युएसला शो करा, कॅनडाला शो करा. त्यामुळे ते कम्युनिकेशन स्किल्स पण लागतात. यू नीड टू मेंटेन गुड रिलेशन्स विथ एव्हरीवन की ते जाऊन पुढे तुम्हाला उपयोगी पडतील. सेकंडली, तुम्हाला मार्केटिंग मध्ये यू नीड टू बी अ जीनियस इन मार्केटिंग. कारण की लोकांना जर तुम्हाला मूवीज आणि सिनेमाज आणि सिरीज पासून जर बाहेर आणायचे विच दे कॅन वॉच ॲट द कम्फर्ट ऑफ दॅट होम ऑल्सो, तर तुम्हाला असं म्हटलं ते खूप मोठा कॉस्ट द्यावा लागेल त्यांना की तुम्हाला हे बघायला मिळेल सो दॅट तुम्ही या, तुम्हाला हे बघायला मिळेल तुम्ही या. दॅट्स वाय मी हायलाइट की मला हे बघायला मिळेल, भूताचा नाच, माणसाचे 2 तुकडे. आणि ॲज यू सेड अगेन, रेलेव्हन्स मॅटर्स अ लॉट की रेलेव्हन्स इज अ करन्सी इन 2024. जर तुम्ही रेलेव्हंट नाही आहात, यू आर ओव्हर. सो रेलेव्हन्स मेंटेन करायला काय करावं लागतं, नवीन स्टँडर्ड्सला अकोमोडेट करायला लागतात, जुन्या गोष्टी स्क्रॅप करायला लागतात, नवीन गोष्टी बनवायला लागतात. सो दॅट्स द होल चॅलेंज होत आहे. नाही खूप छान. पण ईशान, मी तुझं जे ऐकते ना त्याच्यावरून मी तुला खात्रीला एक सांगते की तू जर ठरवलंस तर ऑडियन्स नक्की येईल. आणि रघुवीर कुटुंबियाची जरी पुण्याई असली तरी जितेंद्रने हा बिझनेस कसा पुढे नेलाय हे मी बघितलेलं आहे. आणि मला ते सगळे म्हणतात तसं गुण तुझ्यामध्ये दिसत आहेत. ऑफकोर्स इट इज चॉईस. आणि मला वाटतं बेस काय आहे की तुम्ही सगळेजण उच्च शिक्षित आहात. म्हणजे त्याच्यातून त्या टेक्नॉलॉजीला पण तू म्हणतोस तसं आणू शकशील याच्यामध्ये. आणि ऑफकोर्स पॅशन तर तुझ्यामध्ये दिसते आणि तू एवढा थरवली विचार करतोयस, हे खूप इम्पॉर्टंट. त्यामुळे नाही विद्या, मी तुला सांगतो की तू जे म्हणलीस ना की तो थरली विचार करतोय आणि तो पुढे येऊ शकेल, हे जरी बरोबर असलं ना तरी ते जे त्यांनी क्वेश्चन सांगितले की ते जे गोष्टी त्यांनी सांगितल्या या मला पण होत्या, यांना पण होत्या आणि त्याला पण. ही भीती असायलाच पाहिजे, तरच तुम्ही त्या फील्डमध्ये एक्सिड करू शकता किंवा एफर्ट घेऊ शकता किंवा
तुम्ही टेकन फॉर ग्रांटेड जर धरायला गेलात ना तर कुठलंच वेळ सोपं नाही. बरोबर आहे. तर त्यामुळं ना ही जी सतत जी अस्वस्थता आहे किंवा भीती आहे की पुढं मी काय दाखवलं पाहिजे तर ऑडियन्स मला मिळेल, किंवा माझी लोकांना स्टायलिंग आवडतं का मला नवीन काय करायला पाहिजे, हे कंटिन्युअसली आम्हाला ऍज अ आर्टिस्ट, ज्या दिवशी आर्टिस्ट विचार करणं बंद करतो ना तो मरतो माझ्या हिशोबाने. तुम्हाला नवीन काहीतरी, क्रिएटिव्हिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर एनी काइंड ऑफ आर्ट. ती जिथे संपते तिथे ती कला संपते. मग ते पाट्या टाकण्याची कामं चालू होतात. म्हणून आम्ही त्याला जादूचे खेळ नाही म्हणत, कारण ते नीट नाही केलं तर खेळ होतात. आम्ही त्याला प्रयोग म्हणतो. इट्स एक्सपेरिमेंट. एव्हरी टाइम वी आर एक्सपेरिमेंटिंग विथ अस अँड विथ ऑडियन्स. नाही नाही, खूपच छान. आणि तुम्ही या कमी वेळामध्ये पण 3 प्रयोग आम्हाला जास्त दाखवले. आणि हा दुधाचा तर मी असे डोळे फाडून बघत होते आणि तो कुठून ग्लास आला मला नाही, प्रयोग दाखवण्याचं कारण की मोर तर तुम्ही आणलाय, मोराने पिसाराच नाही दाखवला तर तुम्ही म्हणाल की काय मोर कशावर, त्यामुळे आम्ही पिसारा दाखवला थोडा. पण थँक्यू सो मच. हा, त्याला काहीतरी ऍड करायचंय. हो, कर ना, कर. की तुम्ही म्हणतात की एक फिअर करतो डोक्याच्या मागे, दॅट डिपेंड्स ऑन तुम्ही ते फिअर कसं घेताय. आता फॉर एक्झाम्पल स्टेज फिअर. स्टेज फिअर मला आधीपासून नव्हतं, फॉर्च्युनेटली, बिकॉज मी आधीपासून खूप परफॉर्म करायचो ऑन स्टेज मध्ये, जादू असू दे नाही तर जस्ट स्पीच असू दे. सो स्टेज फिअर आय नेव्हर हॅड इट. पण प्रॉब्लेम कसा होतो, दुसऱ्यांना स्टेज फिअर का असतं, माझा आणि त्यांचा विचार एक्झॅक्टली सेम असतो. त्यांचा विचार असतो की माझ्यासमोर एवढी सारी लोक बसली आहेत, सो मला त्यांना माझं काही चुकलं तर काय होईल, किंवा मला त्यांना खुश करायचं आहे ते मला नाही जमलं तर काय होईल. माझा विचार एक्झॅक्टली तोच असतो, तंतोतंत. पण हाऊ यू टेक इट मॅटर्स, की मी काय विचार करतो की माझ्या समोर एवढी लोक बसले, सो आय नीड टू परफॉर्म की मला त्या सगळ्यांना हॅपी करायचंय. आय नीड टू बी ॲट सच अन एनर्जी लेवल की ती सगळी लोक सॅटिस्फाईड असली पाहिजे आणि दे शुड फील गुड की त्यांनी मला ऐकले किंवा त्यांनी मला पाहिले. आणि तेच मुळात पॉईंट येतो. आता माझा एक फेवरेट हिरो आहे, टोनी स्टार्क, सगळ्यांचा फेवरेट आहे. तर त्याचं तेच असेल, ही हॅड फिअर ऑफ डेथ. त्याला खूप जास्त फिअर होतं मरण्याचं, पण त्यांनी वेगळ्या प्रकारे घेतलं. त्यांनी त्यावर डेव्हलपमेंट केली, त्यांनी त्यावर इम्प्रूव्ह केलं आणि ही रीच वेरी वॉज. तो आधी कोणीच नव्हता. त्यांनी स्टार्टेड मेकिंग सूट्स आणि त्यांनी अपग्रेड. आता जर त्यांनी तेच वेगळ्या प्रकारे घेतलं असतं की आय फिअर ऑफ डेथ, आता मी काय करतो लपून बसला असता किंवा त्यांनी या फील्ड मध्ये आलं नसतं तो बीइंग अ सुपर हिरो फायटिंग विलन्स, तर मग इट वुड हॅव बीन व्हेरी हार्ड फॉर हिम टू बी अ सुपर हिरो. हे नेक्स्ट जनरेशन विद्या. वैशाली तू पाहिलं असेल तर, किंवा ऋषिकेश, गंमत अशी आहे की या जनरेशनला मला तर कधी कधी वाटते यांच्या सगळ्या फील्डमध्ये ऐकून की हे त्या जादूमध्ये रोबोटिक्स पण आणतील, इलेक्ट्रॉनिक्स पण आणतील, अजून काय काय गोष्टी आणतील. आम्ही ऑलरेडी आणायला सुरुवात केली आहे, पण हे त्याच्या वरच्या लेवलला जातील आणि ते त्यांनी केलंच पाहिजे तरच ती त्याच्याबद्दलची क्युरिओसिटी राहील. खूप छान, खूप छान, खूपच मस्त. म्हणजे नाही, तुम्ही आज इथे आलात, खरंच थँक्यू सो मच आणि थँक्यू फॉर कमिंग. नाही, ती थँक्यू म्हणते, पण ऍक्च्युली आम्हीच तुम्हाला तिघांनी थँक्यू म्हटलं पाहिजे. कारण का मराठी भाषिक मंडळासाठी, टोरंटोसाठी, इफ आय एम करेक्ट, मी 2013 का 14ला शो केलेला होता. आणि त्याच्यानंतर आज इतकं 16,000 जो शो झाला, त्यानिमित्ताने तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारण्याची संधी मिळाली, रसिकांशी त्यानिमित्ताने कनेक्ट होता आलं. ही पण एक जादू आहे. कारण ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, ही कला नुसती खूप वर्ष चालवणं किंवा पिढी ज्यात नेणं हे महत्वाचं नाहीये. ती वेगवेगळ्या जगाच्या कोपऱ्यात, कानाकोपऱ्यात रसिकांपर्यंत पोहोचवणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. आणि त्या लोकांना त्यातनं जर आनंद मिळाला तर ती आम्हाला खरी पावती, किंवा ते आम्ही कंटिन्यू केलं पाहिजे. तर बेसिकली आमच्या तिघांची सुद्धा तुम्ही आज गप्पा मारले आणि इतके छान प्रश्न विचारलेत, कारण आम्हाला पण मजा आली. नाही, खूपच छान. आणि वैशाली, आपल्याला खूपच मजा आली नाही गप्पा मारताना. वाटतंय की या गप्पा चालू राहाव्या, पण नेहमीच वेळेचं बंधन असतं. राईट. आणि तू म्हणालास की मजा येते, तर तुला माहितीये की तू जेव्हा 10 वर्षापूर्वी पण आला होतास, तेव्हा तू ती एक सापासारखी काही ती दोरी दिली होतीस. दोरी, राईट. त्या सगळी मुलं त्या गेमला कंटिन्युअसली दोरी घेऊन तू प्रयोग शिकवल्यानंतर सगळे फिरत होते. प्रत्येकाच्या हातात दोरी होती, काय दोरीचा काहीतरी साप काहीतरी होत होतं. तर ती अजूनही माझ्या मुलींनी ठेवली आहे त्याच्याप्रमाणे जादूची. मी का नाही. हो, मी का नाही. ते इंटरेस्टिंग वाटतं. ग्रेट. मी तुला गंमत, इंटरेस्टिंग पार्ट मी तुला सांगतो. तू जी दोरी जी मी शिकवली ती, सगळेजण शिकागोच्या मंडळात ती दोरी घेऊन फिरत होते. ती मुलं होती शिकागोतली, जी इथे बॉर्न आणि बॉटअप आहेत. तीच गंमत इथला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह किंवा मुंबईच्या मुलुंडच्या नाट्यगृहाला झालं तरी इथली मुलं करतात. आणि तीच दोरीची गंमत
सिंधुदुर्गात पण होते आणि तीच दोरीची गंमत सांगलीच्या इथं आटपाडीलाही होते आणि मराठवाड्यातही होते. म्हणजे मी जे तुला मगाशी म्हटलं होतं की मॅजिक इज अ युनिव्हर्सल लँग्वेज. बरोबर आहे. त्या मुलांना किंवा त्या लोकांना त्याचं अट्रॅक्शन आलं तर सगळीकडे त्याचा इफेक्ट हा सेम मिळणार आहे. सो बरोबर. हे त्याचं एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. नाही नाही, खूपच छान. सो वैशाली, आपल्याला आज खूपच छान वाटलं. नो डाऊट. अगदी. खूप मस्त वाटलं. खूप खूप थँक्यू. तुम्ही आलात, आम्हाला प्रयोग दाखवलेत आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं इतकी छान डिटेल्ड दिलीत त्याबद्दल. आणि विद्या, आणि नक्कीच परत एकदा इथे टोरंटोमध्ये आपल्याला हे प्रयोग बघायला आवडेल नाही का? म्हणजे हो हो, खूप अ, नक्कीच आवडेल. तुम्ही बोलवा, नक्की आम्हाला टोरंटोला येऊन नवीन नवीन प्रयोग दाखवायला आवडतील आणि लाईव्ह दाखवायला आवडतील. आता तो शो खूप बदललाय. 10 वर्षापूर्वी जर ती म्हणते त्याचे जितके नवीन नवीन इफेक्ट ऍड झालेत की ते तुम्हाला, मला गॅरंटी आवडल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. तर परत एकदा खूप खूप धन्यवाद आणि वेळेअभावी आपल्याला इथे थांबावं लागेल. बोलायची हो, खूप इच्छा थांबायचं आहे. मी एक जाता जाता एक जादू दाखवतोय, ती तुम्हाला सगळ्यांना शिकवणार आहे. अरे वाह! तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर करा, म्हणजे तुम्हाला त्याची मजा येईल. 3-4च स्टेपची जादू आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, सगळ्यांनी पहिला हा हात असा करा. करा सगळ्यांनी हा हात असा, असा असा आडवा. ओके, इकडं आणा हा हात. राईट, हा दुसरा हात इकडं आणा. असं असं दिसतंय सगळ्यांचं. हम्म. हे असे आणा, पॅरलल आणा हात. असे करा, असे आणि थोडा नमस्कार. अरे वाह! मस्त. नाही सी, जादूमध्ये लोक इतकी गुंगून गेलेले असतात की आम्ही काही करायला सांगतो आणि लोक काही करतात, हे तुमच्या लक्षात आलं असेल. अगदी. म्हणजे आमच्यामधलं पण मूल जागं झालं होतं नाही का विद्या? हो. आम्ही पण अगदी असे की असे पुढे काय करत होणार आहे, होतो. पुढे काय होणार आहे. अगदी. त्याची मजा होती, मजा होती, जादू नव्हती. येस. मस्त, मस्त. खूपच छान. राईट. खूपच छान आणि धन्यवाद आणि लवकरच भेटू. धन्यवाद. नक्कीच. नमस्कार.